नमस्कार, माझं नाव अर्चना. डान्स आणि फूड चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर ही रेसिपी खूपच व्हायरल झालेली होती, म्हणून म्हटलं एकदा करून तरी बघावं कशी होते आणि काय होते. तर मी आज तुमच्यासाठी अशी ही ब्रेड बॉम्ब रेसिपी घेऊन आलेली आहे आणि ही रेसिपी खूप छान होते, मस्तच होते, एकदम छान होते. तर त्यासाठी लागणारे साहित्य बघूया आता आपण. मी काय केलेले आहेत, बटाटे घेतलेले आहेत. तर हे बटाटे मी कुकरला शिजवून घेतलेले आहेत. तर अशा पद्धतीने मी 3 बटाटे घेतलेले आहेत. तर हे आपल्याला अशा पद्धतीने स्मॅशरच्या साहाय्याने स्मॅश करून घ्यायचे आहेत. तर मी हे स्मॅश करून घेतलेले आहेत. तर मी यामध्ये काही व्हेजिटेबल्स घालणार आहे. तर यामध्ये मी शिमला मिर्च आणि गाजर आणि कांदा अशा पद्धतीने मी हा चॉपरला एकदम बारीक करून घेतलेला आहे. म्हणजे कसं मुलांना समजत पण नाही यामध्ये भाज्या टाकल्यात. अद्रक लसूण मिरचीची पेस्ट 1 चमचा, आमचूर पावडर 1 चमचा आणि गरम मसाला यामध्ये टाकायचा 1 चमचा आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि कोथिंबीर टाकायची आहे. तर हे सर्व टाकून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि या पिठासारखा गोळा करून घ्यायचा आहे. तर हे तुम्ही बघू शकता, असा पिठासारखा गोळा झालेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हाताला तेल लावून यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने मी मोझरेला चीज घेतलेला आहे आणि हे यामध्ये भरून आपल्याला अशा पद्धतीचे गोळे करून घ्यायचे आहेत. तर हे मी गोळे गोल न करता थोडेसे असे लांबट केलेले आहेत. तर अशा पद्धतीने मी तुम्ही बघू शकता, मी यामध्ये मोझरेला चीज टाकून हे गोळे करून घेणार आहे. तर अशाच पद्धतीचे हे सर्व गोळे मी आता करून घेणार आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता की आपले हे गोळे एकदम आपण ज्यावेळी तोडतो त्यावेळी यामध्ये चीज छान असं बाहेर येतं, म्हणून यामध्ये मी चीजचा वापर केलेला आहे. तुम्ही असेच सुद्धा करू शकता. तर यावरती मी अशा पद्धतीने ब्रेड स्लाइस घेतलेले आहे. याचे जे साईडचे जे हे आहेत ते एजेस आहेत ते कट करून घेतलेले आहेत आणि हे जे ब्रेड आहेत ते आता आपल्याला या पाण्यामध्ये डीप करायचे आहेत आणि डीप करून जे आपण आलूच्या आणि ह्याचा जो गोळा बनवलेला होता तो यामध्ये आपल्याला घालायचा आहे आणि याला कवर करून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने ह्या ब्रेडने मी कवर करून घेतलेला आहे आणि अशाच पद्धतीने मी सेम पद्धतीने पाण्यात बुडवून थोडंसं पिळून घ्यायचं पाणी. तर हे जे गोळे आपण या ब्रेडमध्ये कवर करून घेणार आहोत त्याच्यामुळं काय होतं, वरचं कोटिंग एकदम छान कुरकुरीत होतं आणि खायलासुद्धा खूप छान लागतं. तर अशाच पद्धतीने हे सर्व मी करून घेणार आहे. तुम्ही बघू शकता हे सर्व करून घेतलेले आहे. आता तेल आपल्याला गरम करायला ठेवायचं आहे आणि गरम तेलामध्ये हे जे आपण चीज ब्रेड बॉम्ब केलेले आहेत ते यामध्ये टाकायचे आहेत आणि हे आपल्याला असे थोड्या वेळाने आलटून पलटून हे आपल्याला छान तळून घ्यायचे आहेत. जर तुम्हाला ब्रेडचे एजेस काढायचे नसतील तर तुम्ही नाही काढले तरी चालतील. तर मी काढलेले होते. अशा पद्धतीने हे छान असे बॉल्स आपण छान तळून घेणार आहे तेलामध्ये. तुम्ही बघू शकता मस्त याला कलरसुद्धा छान आलेला आहे, ब्राऊन कलर आलेला आहे. तर हे आपले ब्रेड बॉम्ब तयार झालेले आहेत. तर याला आपण आता काढून घेणार आहे अशा पद्धतीने आणि दुसरा बॅचसुद्धा अशाच पद्धतीने आपण तळून घेणार आहोत छान असा. तर तुम्ही बघू शकता हे सुद्धा आपले तळून झालेले आहेत. अशाच पद्धतीने हे सर्व मी बॉम्ब आता तळून घेणार आहे आणि एका प्लेटमध्ये आता हे आपल्याला काढून घ्यायचे आहेत. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी टिश्यू ठेवलेला आहे आणि हे जे ब्रेड बॉम्ब आपण तयार केलेले आहेत ते मी अशा पद्धतीने ठेवलेले आहेत. बघा किती मस्त असे हे ब्रेड बॉम्ब छान दिसत आहेत. आपण कशासोबत पण हे खाऊ शकता, सॉससोबत, चटणीसोबत. माझ्या मुलांना तर सॉससोबत आवडतं म्हणून मी सॉससोबत दिलेले आहेत. तर मी तुम्हाला एक तोडून दाखवते. बघा किती मस्त झालेलं आहे, बघा किती छान झालेलं आहे. तर हे आपण असा तोडला ना की मधून असं छान मस्त असं चीज बाहेर येतं आणि हे चीज बघितलं की मुलं खुश होतात एकदम. तर अशा पद्धतीने तुम्ही हे ब्रेड बॉम्बची रेसिपी ट्राय करू शकता. तुम्हाला मी अजून एक तोडून दाखवते. बघा किती छान हा ब्रेड बॉम्ब तयार झालेला आहे, मस्त असा तयार झालेला आहेत. तर हे तुम्ही स्नॅक्स म्हणून रेसिपी करू शकता. एकदम कुरकुरीत झालेला आहे, याचं कवर पण छान झालेलं आहे.
तर हे तुम्ही स्नॅक्स म्हणून सुद्धा करू शकता. मुलांच्या बड्डेसाठी म्हणून स्नॅक्स प्रकार हा करू शकता. कधी कधी असं टी टाईम स्नॅक्स म्हणून सुद्धा हे झटपट असे 15 ते 20 मिनटात बनणारे ब्रेड बॉम्ब तुम्ही करू शकता. तर ह्या ब्रेड बॉम्बची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये. थँक्यू.